विदर्भात उष्णतेची लाट कायम। वर्ध्यामध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपुरात पारा 44 अंशांवर। मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू। चौघांनी रात्रीच्या जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याची माहिती। तपासामध्ये विषबाधेसंदर्भात संशयास्पद काहीही आढळलं नाही, पोलिसांची माहिती। मुंबईतील विषबाधेच्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब। तर बिर्याणीनंतर कलिंगड खाणं चुकीचं नाही, पण 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका, जे रुग्णालयातील डॉक्टर तुषार पालवेंचं आवाहन। मुंबईवर पाणी टंचाईचं सावट। 15 मे पासून 10% पाणी कपात। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक। वाशिम शहराचा पाणी पुरवठा पुढील 4 ते 5 दिवस पूर्णपणे ठप्प राहणार। जलशुद्धीकरण केंद्राच्या केबल जळाल्यानं परिणाम। बिघाडामुळे पाणी शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया पूर्णपणे थांबली। बहिणीच्या मृत्यू। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। आरोपी आयसिसशी संबंधित व्हिडिओ पाहायचा। तपासातून समोर सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखीन एक फोटोही समोर। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट। आमदार संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये मोर्चा। कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलनाच्या वेळेला प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आक्षेप घेणाऱ्यांना शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का? पानसरेंनी 1979ला लिहिलेल्या पुस्तकावरून आज वाद का उकरून काढताय? मुख्यमंत्री फडणवीसांचा आमदार संजय गायकवाडांना खडेबोल।